हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज। विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेचा दावा। पक्षाची ताकद असलेल्या ठाणे, नाशिक, परभणी, संभाजीनगर आणि यवतमाळसाठी ठाम, तर रायगडसाठीही महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं आवाहन। राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं आंदोलन केल्याचं प्रकरण मागील सुनावणीत पुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री परिषदेची बैठक। मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला जाणार, तर शिक्षण समितीनं एनटीए संचालकांना चर्चेसाठी बोलावलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक। बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार। खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या नुकसान भरपाईसाठी समिती स्थापन। अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परिपत्रक जारी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 20% वैतरणा भातसा धरणातून राखीव पाणीसाठा देण्याला राज्य सरकारची मंजुरी। मुंबईचा ऑगस्टपर्यंतच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला। 11वी प्रवेशाची कॅप अंतर्गतची पहिली नियमित फेरी आजपासून। गुण आणि आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळणार। पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाची आजपासून सुनावणी। विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात इन कॅमेरा सुनावणी होणार।